नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र. मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा एक नवीन इन्कम स्ट्रीम, एक नवीन ॲप थ्रू तुम्ही कशी अर्निंग जनरेट करू शकता, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो जो थंबनेल आहे, थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल आज कोणत्या ॲपवर आपण बोलणार आहे. सो येस, Pinterest म्हणजे काय आहे? तुम्ही ही Pinterestचा यूज करता का? रेसिपीज बघण्यासाठी, मुलांचे जे स्कूल प्रोजेक्ट्स आहे त्याच्या आयडिया शोधण्यासाठी, होम डेकोर आयडियाज झालं आणि किंवा तुम्ही ॲज अ टाइमपास म्हणून स्क्रोल करता का? सो इथेच थांबा, कारण तुम्ही या एका ॲप थ्रू एक इन्कम सोर्स तुम्ही बिल्ड करू शकता. येस, आणि त्या ॲपमधून तुम्ही फक्त आणि फक्त हजारोमध्ये नाही तर तुम्ही लाखोमध्ये पैसे अर्न करू शकता थ्रू ओनली Pinterest ॲप. बघा, Pinterestची एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे, याच्यात तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही आहे, याच्यात तुम्हाला बोलायची पण गरज नाही आहे आणि याच्यात तुम्हाला फॉलोवर्सची पण गरज नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला तुमची जी क्रिएटिव्ह आयडियाज आहे त्या तुम्हाला Pinterestवर अपलोड करावे लागतं. हा एक त्याच्या मागचं ट्रूथ आहे. तर मी आज तुम्हाला एकदम सिम्पल भाषेत सांगणार आहे, झिरोपासनं ते थाउजंड्सपर्यंत तुम्ही कशी अर्निंग करायची फ्रॉम Pinterest. सो स्टेप बाय स्टेप गाईड तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, पहिले कसं व्हायचं ना, पहिले मी पण Pinterest जो आहे तो टाइमपाससाठीच यूज करायची. म्हणजे कधी माझ्या मुलीच्या स्कूलचे जर प्रोजेक्ट्स राहिले त्यावेळेस मी बघायची, किंवा मी कधी रेसिपीज शोधायची आणि मी एफिलिएट मार्केटिंग करते तर त्याचे जे फेसलेस कॉन्टेंट्स वगैरे आहे ते शोधायची. आणि नाही तर कधी कधी मी फक्त ॲज अ टाइमपास फक्त आउटफिट आयडियाज झालं, कोणाचं लग्न असलं तर आपण कसा लुक करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाइमपाससाठीच मी यूज करायची. बट त्याच्यानंतर मला लक्षात आलं, अरे आपण तर फक्त कॉन्टेंट कन्झ्युम करत आहोत, स्क्रोल करून आपण फक्त कॉन्टेंट कन्झ्युम करत आहोत, बट आपण याच्या थ्रू अर्निंग पण करू शकतो. सो मग मी एक्सप्लोर केला Pinterest थ्रू अर्निंग करण्याचा ऑप्शन. तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया Pinterest म्हणजे काय आहे. Pinterest हा एक सर्च इंजिन आहे. सर्च इंजिन म्हणजे हा गुगल, इंस्टाग्राम याच्यासारखा नाही आहे. इट इज अ सर्च इंजिन. म्हणजे जसं गुगल आहे, गुगलवर आपण कोणती गोष्ट सर्च करतो तसं आपण Pinterestवर सर्च करतो. लोक Pinterestवर सर्च करायला येतात, म्हणून जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात फॉलोवर्सची गरज नाही आहे, त्याच्यात तुम्हाला फेस शो करायची गरज नाही आहे. Pinterest तुमच्यासाठी एक सर्च इंजिन सारखं काम करतात. लोक Pinterestवर कशासाठी येतात? होम डेकोर आयडियाज झालं, बिझनेस आयडियाज झालं, इन्कम आयडियाज झालं, ॲफिलिएट मार्केटिंग झालं, घरी बसून तुम्ही कशी अर्निंग करू शकता, ह्या ज्या गोष्टी आहे अशा गोष्टी सर्च करण्यासाठी येतं. सो इट वर्क ॲज अ सर्च इंजिन. सो तुम्ही जर पिन बनवून टाकले त्याच्यावर, पिन म्हणजे जसं इंस्टाग्राममध्ये रील्स असतात तसं Pinterestवर पिन्स असतात. सो तुम्ही जर एक पिन बनवून टाकले त्याच्यामध्ये आणि तुमचा जर एक पिन व्हायरल जरी झाला तरी त्याच्यातून तुम्ही लॉंग टर्मपर्यंत अर्निंग करू शकता, ओनली अँड ओनली एका पिन थ्रू. सो तर पहिली स्टेप आहे, तुम्हाला Pinterestवर अकाउंट क्रिएट करावे लागते आणि हे फ्री आहे एकदम. तुम्ही ॲप स्टोअरवर जाऊन Pinterestचा जो अकाउंट आहे, Pinterestची जी ॲप आहे ती डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर आपल्या ज्या नॉर्मल साध्या ॲप असतात त्याच्यासारखं तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन करू शकता, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कसं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची निश सिलेक्ट करायची आहे. आता निश सिलेक्शन म्हणजे काय आहे, तुम्हाला ज्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला मी 3-4 टॉपिक सांगते. म्हणजे कुकिंग झालं, पॅरेंटिंग झालं, एफिलिएट मार्केटिंग झालं, ब्युटी झालं, फिटनेस झालं, मोटिवेशन झालं. हे जे आहे वेगळे वेगळे याला म्हणतात निश. निश म्हणजे तुम्हाला ज्याही गोष्टीचं एक प्रॉपर नॉलेज असेल त्याच गोष्टीवर तुम्ही तो टॉपिक चूज करायचा. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही पॅरेंटिंग चूज करता तर तुम्हाला पॅरेंटिंग रिलेटेड ईच अँड एव्हरीथिंग यायला पाहिजे. म्हणजे पॅरेंटिंग म्हणजे आपले मुलं छोटे आहे, मुलांसोबत कसं बोलायला पाहिजे, त्यांच्या कोणत्या कोणत्या बिहेवियरवर आपण कसं रिॲक्ट करायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचं खाणं पिण्यापासून ईच अँड एव्हरीथिंग हर छोटीशी गोष्ट जर तुम्हाला येत असेल ती तुमची निश झाली. आणि या सगळ्या निशमध्ये लोकांना एक सगळ्यात मोठी चुकी ही करतात की लोक प्रत्येक टाईप म्हणजे एकाच अकाउंटवर ते मल्टिपल गोष्टी अपलोड करतात. तर इथे तुमचा जो आहे ना, इथे तुमचा बिझनेस स्टॉप होतो, इथे तुमची ग्रोथ स्टॉप होते. म्हणून तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या निशवर कॉन्टेंट बनवायचा आहे आणि तीच निश तुम्ही घेऊन चला समोर. आता स्टेप 2 म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. Pinterestवर कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे पिन्स. तुम्हाला Pinterestवर पिन्स बनवायचे आहे आणि पिन्स तुम्ही कशावरून बनवू शकता? कॅनवा थ्रू तुम्ही पिन्स बनवू शकता. म्हणजे ज्या डिझाईन्स आहेत त्या अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, जे टेक्स्ट आहे ते बोल्ड असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोकांना क्लिक करायला भाग पडलं पाहिजे. आता मी फॉर एक्झाम्पल 2 एक्झाम्पल सांगते. तुम्ही एक हुक लाईन आहे, घर बसल्या पैसे कमवा, ठीक आहे.
ही एक हुकलाईन आहे. आणि दुसरी आहे घर बसल्या तुम्ही दररोज 1,000 कमवू शकता, ही दुसरी हुकलाईन आहे. कोणती जास्ती अट्रॅक्टिव्ह वाटते? सेकंडवाली ऑफकोर्स, की अरे आपण घरी बसून 1,000 रुपये कसे कमवू शकतो. सो अशा ज्या अट्रॅक्टिव्ह पिन्स आहे, बोल्ड डिझाईन्स आहे, अशा जर तुम्ही यूज करता तर डेफिनेटली तुमचा जो पिन आहे तो व्हायरल जाण्याचे खूप 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 सगळे चान्सेस आहे. जो आहे Pinterestवर जो कॉन्टेंट क्रिएशन आहे, तुम्ही तुमच्या पिन थ्रू तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकता. आणि या सगळ्यामध्ये ना कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर समजा तुम्ही आज अपलोड केलं, स्टार्टिंगला तुम्ही जोशमध्ये कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करून दिलं आणि 1-2 दिवस अपलोड केले आणि मग सोडून दिलं, सो इट वोंट वर्क. प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते. सो तुम्ही जर इथे कन्सिस्टन्सी नाही ठेवता, रोज 3 ते 4 पिन्स अपलोड करतात, सो तुमची जी ग्रोथ आहे ना, पहिल्या 30 डेजमध्ये तुम्ही तुमची जी पहिली अर्निंग आहे ती तुम्ही स्टार्ट करू शकता थ्रू Pinterest. आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी ही सगळ्याच गोष्टीत इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्ही याही फील्डमध्ये जर कन्सिस्टन्सी ठेवता, सो डेफिनेटली यू कॅन अर्न. आणि आता आपण वळूया स्टेप 3 कडे, म्हणजे Pinterestवरून तुम्ही पैसे कसे कमवू शकता. सो त्याच्यातला जो पहिला वे आहे, तुम्ही एफिलिएट मार्केटिंग थ्रू अर्निंग करू शकता. एफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचे प्रोडक्ट्स प्रमोट करू शकता. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉनचे, फ्लिपकार्टचे जर कोणते प्रोडक्ट्स आहे ते तुम्ही तुमच्या पिनमध्ये प्रमोट करत आहे आणि तुमच्या पिनमधून क्लिक करून जर कोणी तो प्रोडक्ट बाय करत आहे, तर तुम्ही रेफरलमधून तुम्ही कमिशन म्हणून तुम्ही अर्निंग करू शकता. हा एक वे आहे. म्हणजे तुम्ही मल्टिपल वेगळे जे प्रोडक्ट्स आहे, आता फॉर एक्झाम्पल आता होळी गेली, होळी झाल्यानंतर आता गुढीपाडवा वगैरे गेला, आता रामनवमी वगैरे येईल, त्याच्याशी रिलेटेड कोणते प्रोडक्ट्स आहे, किंवा दिवाळी आहे, म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये हाय डिमांडिंग प्रोडक्ट्स असतात, रक्षाबंधन आहे, अशा वेळेस जर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड राखी वगैरे झाली रक्षाबंधनच्या वेळेस, जर तुमच्या प्रोडक्ट थ्रू तुमच्या पिन थ्रू जर सेल झाली, तर तुम्ही त्याच्यातून अर्निंग करू शकता. एफिलिएट मार्केटिंग हा त्याच्यातला एक मोठा अर्निंग ऑप्शन आहे. मेथड 2 आहे डिजिटल प्रोडक्ट, आणि हा माझा सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट आहे. फेवरेट प्रोडक्ट का बरं आहे? तुम्ही स्वतःचे जे आहे ना डिजिटल प्रोडक्ट्स बनवू शकता. फॉर एक्झाम्पल ई बुक झालं, कोर्स झालं, टेम्पलेट्स झालं. म्हणजे हा माझा फेवरेट का बरं सांगते? ई बुक. आता जर समजा तुम्ही एक ॲज अ बिगिनर फ्रीलान्सिंग तुम्ही कशी स्टार्ट करू शकता, ठीक आहे. आणि या ई बुकसाठी जर तुम्ही 99 रुपीज चार्जेस ठेवले, ठीक आहे, तर ती तुम्ही जी ई बुक आहे ती एकच वेळा तुम्ही बनवली आणि तो रिपीटेडली सेल होत आहे. आज मी करत आहे, उद्या माझ्या 10 फ्रेंड्स करत आहे, उद्या त्यांच्या कॉन्टॅक्टमधले 20 फ्रेंड तो जो ई बुक आहे तो परचेस करत आहे, तर तुम्ही ती जी ई बुक बनवायला आहे तुम्ही एकच वेळा मेहनत घेतली आणि तो रिपीटेडली सेल होत आहे, म्हणून मग तुम्ही त्याच्यातून पण अर्निंग करू शकता. म्हणजे समजलं, पॅसिव्ह अर्निंग तुमच्यासाठी ॲज अ क्रिएट करू शकता डिजिटल प्रोडक्ट्स थ्रू. मेथड 3 आहे ट्रॅफिक टू यूट्यूब व्लॉग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जसं आपण इंस्टाग्रामवर एक रील बनवून टाकतो, एक तुमचा जो लॉंग व्लॉग आहे त्याचा एक छोटीशी क्लिप टाकतो आणि मग आपण खाली लिहितो याचा जो मोठा व्हिडिओ आहे तो यूट्यूबवर आहे. सो सेम हियर तुम्ही Pinterestवर पण करू शकता. Pinterestवर जर फॉर एक्झाम्पल तुम्ही एक छोटासा जर तुम्ही होम डेकोर आयडियाज टाकत असेल, सो एक छोटासा जो पिन आहे 30 सेकंडचा जर पिन काढला, पिन तुम्ही जर त्याच्यात अपलोड केला आणि जर खाली लिहिलं की याच्या इन डिटेल इन डेप्थ तुम्ही ही जी कलाकृती आहे, हे जे फ्लॉवर पॉटची जी डिझाईन आहे ही कशी करायची हे तुम्हाला यूट्यूबच्या लॉंग व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर तो जो ऑडियन्स आहे तो तुम्ही तुमच्या यूट्यूबवर डायवर्ट करू शकता. सो तुम्ही म्हणजे जितका जास्ती ट्रॅफिक तुम्ही डायवर्ट कराल तितकी जास्ती इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. सो हा एक वे आहे. आता Pinterestवर ग्रो करण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते. सो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नोट पण करू शकता, कुठे लिहून पण ठेवू शकता, कारण त्या तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. सो तुम्हाला त्याच्यामध्ये की करायचे SEO कीवर्ड्स यूज. आता SEO कीवर्ड्स काय आहे? म्हणजे जर समजा आता तुमची जी निश आहे ती कुकिंग आहे, ठीक आहे, कुकिंग आहे, तर कुकिंगमध्ये तुम्ही जर कोणाला पुरणपोळी बनवणं शिकवत आहे, ठीक आहे, सो पुरणपोळीशी रिलेटेड सगळेच कीवर्ड्स टाका. जर हाऊ टू मेक पुरणपोळी, चण्याची डाळ झालं, पुरण झालं, सो पुरण कसं कुक करते, पोळी कशी बेलते, हे झाले त्याच्यात SEO कीवर्ड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतः डिसाईड करा, जर मला पुरणपोळी बनवणं शिकायचं आहे तर मी काय गोष्टी तिथे सर्च इंजिनमध्ये टाकेल. सो सेम इयर त्याला SEO कीवर्ड्स म्हणतात, जेणेकरून जो तुमचा पिन आहे तो हाय रँकिंगवर होईल. सो ही जी आहे ही तुमची पहिली टीप आहे. सेकंड टीप ही आहे ट्रेंडिंग टॉपिक्स यूज करा. जसं की मी तुम्हाला सांगितलं
आता जर कोणते फेस्टिवल सीझन्स आहे, फेस्टिवल सीझन्समध्ये कोणी डेकोर आयडियाज बघते, घर कसं डेकोरेशन करायचं, हा जो आहे ही रेसिपी आपल्याला बनवायची आहे, ही रेसिपी आपण कशी बनवू शकतो. सो ट्रेंडिंग टॉपिक यूज करा. सो त्या पिन्स व्हायरल होण्याचे खूप जास्ती हाय चान्सेस आहे. पेशन्स ठेवा. नाही मी 30 दिवसापासून करत आहे, 15 दिवसापासून करत आहे, होतच नाही आहे काही आणि मी सोडून देते. सो असं नका करू. पेशन्स ठेवा. डेफिनेटली यू विल ग्रो. सो जर तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा करिअर ब्रेक घेतला आहे तर Pinterest तुमच्यासाठी ना एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स लागत नाही. फक्त एक स्किल आणि कन्सिस्टन्सी लागते. आज स्मॉलपासून सुरुवात करा. उद्या बिग रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्हाला Pinterest आणि ऑनलाईन अर्निंगबद्दल डिजिटल प्रॉडक्ट्स झालं, डिजिटल प्रॉडक्ट्स तुम्ही कशी अर्निंग करू शकता, जे ई बुक्स वगैरे आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला गायडन्स पाहिजे, तुम्हाला एफिलिएट मार्केटिंगच्या कमिशन थ्रू अर्निंग करायचं आहे, असे व्हेरियस प्लॅटफॉर्म्स असतात. अँड आय एम द पार्ट ऑफ वन प्लॅटफॉर्म. सो जर तुम्हाला माझा गायडन्स पाहिजे, तुम्हालाही प्रत्येक वेगळे वेगळे अर्निंग सोर्सेस क्रिएट करायचे आहे, मल्टिपल अर्निंग ऑप्शन्स तुम्हाला क्रिएट करायचे आहे, सो डेफिनेटली तुम्हाला जो माझा गायडन्स आहे आणि माझा जर गायडन्स पाहिजे, सो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपवर 1-on-1 कनेक्ट करू शकता. तुमच्या ज्या सगळ्या क्वेरीजचे आन्सर आहे ते तुम्हाला मिळून जातील. प्लस इंस्टाग्रामचा जो आहे मी इंस्टाग्रामचा हँडल पण खाली मेन्शन केलेला आहे. तुम्ही माझ्या स्टुडंट्सचे फीडबॅक आहे, टेस्टिमनीज आहे, तेही तुम्ही एक वेळा जाऊन चेक करू शकता. सो डेफिनेटली आय विल हेल्प यू. बघा असेच जे आहे अर्निंग ऑप्शन्स आहे, कोणते कोणते ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, माझा गायडन्स कसा असतो. सो ह्या सगळ्या ग्रोथ टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्हाला अजून इन फ्युचर पाहिजे, सो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती निश सिलेक्ट करत आहे आज. सो डेफिनेटली आय विल हेल्प यू. आणि या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे, सो नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून जे येणारे व्हिडिओज आहे ना ते तुमच्यासाठी खूप 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 जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. थँक्यू सो मच.